हाय गाइस, गुड मॉर्निंग। सकाळ सकाळ गरम गरम पोहे, ते पण माझ्या आवडीची। समाज में इज्जत तो है ना मेरी जान। और घरी तर असं अलग निघालो क्लाससाठी। आणि ही बघा आमची गदडी अम्मा आंघोळ न करताच मेकअप थापता निघाली बाहेर। मी एकटाच आलोय क्लासमध्ये। क्लासमधून निघाल्यावर ही लस्सी कोण कोण प्यायलंय मला नक्की सांगा भाईसाहेब। एक नंबर कचरा डस्टबिन टाकला। आणि हा वसाडा बघा, याच्या नाकातलं गम कोण हा खांब्याला लावतो। यांच्या अशा हरकतीमुळे आपण 2.5-3 वर्ष कोरोनाची घरात काढली। आता घरी कसं जायचं हा प्रश्न पडला होता, कारण अंबानीच्या घरात तर मी जन्माला आलो नाही। 2-2 टाइम रिक्षाने जायला। मग काय मंदार भाऊ की क्या पहचान, निघालो लिफ्ट मागून घराकडे। आणि भैया को फुल इज्जत ना मेरी जान। आता 2 मिनिटाचाच रस्ता चालायचा मेहराज करण्या, तो नवाबाचा लागून नाही गेला। हे बघून कळलं की अजून पण माणुसकी जिवंत आहे। घरी आलो बघतो तर भाईसाहेब रेशनच्या लिस्ट मध्ये सॅन्डो मीटला संदीव मीट, एव्हरेस्टला एव्हरेस्ट, की मम्मी की परी तो देखो। आता विषय इथेच थांबलेला नाही, आता पुढे बघा। मला असायला आलो, तुम्हाला पण नक्कीच येईल। कम्फर्टला कम्फर्ट लिहिलंय, वाव। इथे मी माझ्या आजोबांना खूप थँक्स बोलतो, कारण एवढा सुंदर हिरा आमच्या घरात पाठवला। आणि आता इथे बघा शॅम्पूला शॅम्प्यू, मतलब दोस्तों कुछ भी बोलो, समाज में इज्जत तो है। गाइस ही एवढी शाणी आहे ना, खाली कुत्रा आणि तो भोगतोय, म्हणजे वेगळं कोण आलं ना की